नमस्कार. कोविड-19ला आपल्या भारत देशातून हद्दपार करण्यासाठी आपण बघतो आहोत की शासन हे सर्वतोपरी अगदी सगळ्या मार्गाने प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नांना आपण सगळेजण खूप छान प्रतिसाद देत आहात. अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्या वेळोवेळी आपण ऐकता देखील आहात. असं असताना शासनाने एक महत्त्वपूर्ण मोहीम कधीच हाती घेतली आहे, म्हणजे सर्दी, ताप, खोकला आणि ज्यांना श्वसनाचे विकार आहे त्यांची तपासणी ही अगदी घरोघरी जाऊन सुरू आहे. म्हणजे विशिष्ट असे भाग त्यांनी केले आणि त्या ठिकाणी जर असा त्रास होत असेल तर ती मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे आणि ती गरजेची आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता असं असताना आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव कोणता? अर्थातच आपलं हृदय. हो, हृदय जर चांगलं असेल तर आपलं जीवन निरोगी असं म्हटलं जातं. पण आता सध्या काय झालंय? एक प्रचंड असा मोठा कोरोनाचा विळखा आपल्या भोवती आहे आणि अशा विळख्यामध्ये आपल्याला आपल्या हृदयाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जर हृदय विकार असतील अशा रुग्णांनी तर विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नक्की कोविडचा धोका या रुग्णांना किती आहे? बरं, लॉकडाऊनमध्ये जर काही आजार उद्भवला, हृदयासंबंधी काही तक्रार उद्भवली तर आपण नेमकं करायचं काय? असे अनेक प्रश्न आज आपल्यासोबत आहेत आणि अशाच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आज आपण कोरोना उपद्रवात हृदय रुग्णांची घ्यायची काळजी या विषयावर सविस्तर बोलणार आहोत आणि अतिशय अनुभवी असे डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर संजय तारळेकर आज आपल्यासोबत आहेत. हृदयरोग तज्ज्ञ आहेत ते. MD मेडिसिन तसंच फिलॉसॉफी इन कार्डिओलॉजी आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवी मुंबईत प्रथमच हार्ट सर्जरी आणि हार्टच्या प्रोसिजर सुरू करण्याचा मान हा डॉक्टरांकडे जातोय. आतापर्यंत त्यांच्या टीमसह त्यांनी 15,000पेक्षा जास्त सर्जिकल प्रोसिजर या पूर्ण केलेल्या आहेत. तर आज नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा हा होणार आहे. कार्यक्रम आपण नीट पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला हा फोन इन लाईव्ह कार्यक्रम आहे. जर आजच्या विषयासंदर्भात आणि एकूणच चाललेली जी काही परिस्थिती आहे त्या संपूर्ण संभ्रम अवस्था आपली झालेली आहे, अशा अवस्थेत कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करावं असं आपल्याला नेहमीच वाटत असतं आणि या कार्यक्रमात आम्ही नेमका तोच प्रयत्न करतो आहोत. तर आपल्याला काही यासंबंधी प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. फोन नंबर्स लिहून घ्या. आमचे फोन नंबर्स आहेत 2490 0232 2490 0232 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022 हा STD कोड लावायचा आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी एक असं सांगते की खाली जी स्क्रोलिंग पट्टी जाते त्या पट्टीवर आपले हे जे काही फोन नंबर्स आहेत हे लिहिलेले आहेत. त्यावरनं सुद्धा आपण फोन बघून फोन आम्हाला करू शकतात. कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण हृदयाचा विकार हा कधी कोणाला कशा पद्धतीने होऊ शकतो हे सांगता येत नाही. त्यामुळे आवर्जून आजचा कार्यक्रम नीट पहा, कार्यक्रमात सहभागी व्हा. चर्चेला सुरुवात करते. डॉक्टर, कोरोना हा कोविड-19 हा विषय सगळीकडे आता म्हटलं जातोय. एकूणच सद्यस्थिती आणि त्यातला एक डॉक्टर म्हणून आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात सांगाव्याशा तर काय सांगणार आपण? तर नमस्कार प्रेक्षको. कोविड-19 हा जो मूळ आजार आहे हा काय आता हा जो 2019 साली आपल्याला ह्या कोरोना व्हायरसच्या दरम्यान जो माहिती पडले, कोरोना व्हायरसच्या जो कोरोना व्हायरसमुळे जो नवीन म्युटेशन होऊन नवीन जो व्हायरस तयार झाला आणि त्या व्हायरसमुळे जो नवीन आजार निर्माण झाला किंवा आजाराचं स्वरूप जे निर्माण झालं मनुष्य जातीमध्ये, या पर्टिक्युलर आजाराला आता एक कोविड-19 असं एक आजाराचं नाव देण्यात आलेलं आहे. हा मूळ आजार जो आहे हा कोरोना व्हायरस, याच्यामध्ये जो व्हायरस असतो त्याचंच म्युटेशन होऊन आता हा मनुष्य जातीमध्ये आलेला आहे. अशा प्रकारचा हा जो व्हायरस आहे हा 2002 साली ज्यावेळेला तो 2002 साली चायनामध्ये असाच सार्स नावाचा आजाराचं स्वरूप वाढून एक एपिडेमिक तयार झालेला होता. या काळामध्ये पण हा जो व्हायरस मुळात हा बॅट्समध्ये म्हणजे आपल्या वटवाघळूमध्ये असतो आणि वटवाघळातून हा एक मांजराच्या विशिष्ट जातीमध्ये आला होता त्यावेळेला आणि त्याच्यानंतर तो म्युटेशन होऊन हा मनुष्य जातीमध्ये पसरलेला होता. तसेच याच पद्धतीचा आजार 2012 साली मिडल ईस्ट कंट्रीमध्ये पण आलेला होता आणि त्यावेळेला हा जो वटवाघळातून हा कॅमल्समध्ये म्हणजे उंटामध्ये जाऊन आणि उंटातून तो पुन्हा मनुष्य जातीमध्ये आला होता. आणि ह्या दोन्ही आजारामध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस नावाचे जे कॉम्पोनंट आहे किंवा श्वसनाला त्रास होणे आणि फुफ्फुसाला सूज येणे, ही पर्टिक्युलरली या आजाराचं महत्त्व आहे.
आता कोविड-19 हा जो आजाराचं स्वरूप आपल्याला जे आत्ता आज आपण पाहतोय, हा आजार हा त्याच्यासारखाच सेम आहे. फक्त याचे जे संसर्ग आणि याचं संक्रमण होण्याची ह्या व्हायरसची जी शक्ती आहे ती खूप मोठी आहे. हा व्हायरस आपल्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकेमार्फत जो बाहेर पडल्यानंतर याचा जो परिणाम आहे तो बराच काळ हा जिवंत राहतो. त्या आपल्या जो एन्व्हायरमेंटमध्ये जास्त वेळ जिरू राहतो, त्यामुळे याचं संसर्ग आणि संक्रमण करण्याची जी शक्ती खूप मोठी आहे. आणि त्याचाच पर्याय म्हणून आज आपण हा लॉकडाऊनचा जे शस्त्र आपण आज जे हातामध्ये घेतले आहे आणि त्या शस्त्राला बऱ्यापैकी आपल्याला देशामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याविरुद्ध ज्या युरोपियन कंट्रीमध्ये किंवा अमेरिकेमध्ये या शस्त्राचा उपयोग थोडा उशिरा झाला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कॅज्युअल्टीज म्हणा किंवा मृत्युमुखी पडण्याची जी लोकांची संख्या आहे वाढत गेलेली आहे. तर या आजारापासून आपण वाचण्यासाठी त्याचा संसर्ग आपला होता कामा नये, हा एकमेव आत्ता सध्या तरी उपाय आपल्यासमोर दिसून येतो. बरं, आता आपण विशिष्ट असे लक्षणं जर सांगायचे झाले डॉक्टर, तर आपण सर्दी, खोकला, ताप हे तर दिसतच आहे, पण आता मात्र डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे अशी कुठली वेळ आहे? आता हा कोरोना व्हायरस आता विशेषतः आपण ऐकतो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं असतात. मुख्य लक्षणं याच्यामध्ये आहे तो ताप येणे, आणि ताप साधारण 102, 101 याच्यापेक्षा जास्त ताप येणे. या व्यतिरिक्त ड्राय खोकला, म्हणजे खोकला ज्याच्यातून आपल्याला स्फुटम तयार होत नाही, ज्याच्यातून थुंकी तयार होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यात आणि तिसरा एक विषय आहे तो म्हणजे टायर्डनेस, म्हणजे तुम्हाला थकवा येणे, अनावश्यक थकवा येणे. हे बाकीच्या साध्या दुसऱ्या फ्लूमध्ये किंवा इन्फ्लुएन्झा आपला झाला असेल किंवा कॉमन कोल्ड आपण होतो किंवा ॲलर्जीमुळे तुम्हाला जर काय त्रास होतात, तर त्यामध्ये मात्र हे अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला आढळून येत नाहीत. या व्यतिरिक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे की बॅड कोल्ड आपण म्हणतो, की म्हणजे खूप मोठा आपल्याला सर्दीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि खोकला तयार झाला, मग तो कोविडच असेल असं काही नाही आहे. पण याचं डिफरन्शिएशन तुम्ही करणं फार अवघड आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या कोविड-19मध्ये, तुम्हाला जर श्वसनाला त्रास व्हायला लागला, की बसल्या बसल्या तुम्हाला श्वास लागतोय किंवा श्वास लागून तुम्हाला थकवा येतोय किंवा छातीमध्ये तुम्हाला दुखायला लागतंय आणि हा पेन तुम्हाला कंटिन्युअस येत आहे, मग मात्र तुम्हाला कोविड-19चा आजार असू शकतो. पण हे सगळं तुम्ही घरात बसून तुम्हाला शक्य नाही. यासाठी तुम्हाला डॉक्टरांचेच जावं लागेल. कोविड-19चे हॉस्पिटल आता प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आहेत किंवा कुठल्याही तुम्ही लोकल डॉक्टरांचं तुम्ही ज्या त्यांच्याकडून तुम्ही तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि डॉक्टर ठरवतील की बाबा त्या पर्टिक्युलर तुमच्या आजाराबाबत की कुठली उपाययोजना केली पाहिजे किंवा टेस्ट केली पाहिजे ते ठरवतील. तुम्ही मात्र डॉक्टरांकडे जाणं हे अतिशय आवश्यक आहे, पण घाबरून जाण्याचं कारण नाही. बरं, आता आपण आपला जो आजचा विषय आहे की दोघांचा आपल्याला एक गोष्टींचा विचार करायचा, कोविड-19 आणि जे हृदयविकार असणारे जे रुग्ण आहेत त्यांचे. तर मुळातच हृदयाचे आजार जर सांगायचे झाले डॉक्टर, तर आपण ते कोणते सांगाल? आता त्याच्या अगोदरचं एक पार्ट आपण याच्यामध्ये घेऊया की कुठल्या लोकांना जास्त करून हा कोविड-19 आणि त्याच्यापासून होणारा धोका जो आहे तो एक साधारण मुलांच्या मध्ये या कोविड-19चा जर प्रादुर्भाव झाला तर त्या मुलांना साधारण याच्यामध्ये जास्त काही आजार आपल्याला सापडत नाहीये किंवा त्याच्यामध्ये मृत्युमुखी मुलांचे मृत्यू जास्त झाला असं काही आतापर्यंतच्या संशोधनामध्ये किंवा आता माहिती आपल्याला मिळाली आहे त्याच्यावरून असं दिसतंय की यंग लोकांना जो आजार झालेला आहे त्याच्यातून सर्व यंग लोक बरेचसे बरे झालेले आहेत. पण काही जे वृद्ध लोक आहेत, ज्या वृद्ध लोकांच्यामध्ये मुळातच काही कोमॉर्बिड कंडिशन आहेत, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे किंवा अस्थमाचा आजार आहे किंवा त्याला कॅन्सरचा पेशंट आहे, स्ट्रोक झालेला आहे किंवा काही इम्युनोसप्रेसंट घेत असतात, अशा लोकांना मात्र तुम्हाला फार मोठी रिस्क आहे. कोविड-19 तुम्हाला जर झाला तर त्याच्यापासून तुम्हाला कदाचित त्याच्यापासून होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते वाढून जातात. त्यामुळे आपल्याला होणं न होणं हेच आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांना मुळात काही थोडेफार त्रास आहे त्यांनी या काळामध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आता हृदयाचे जे विकार आहेत डॉक्टर, आपण त्याकडे येऊया. तर हृदयाचे विकार जसं ढोबळमानानं जर आपण विचार केला तर हृदयाचे 3 पद्धतीमध्ये आपण वयाच्या जन्मतापासून ते तुम्ही एकदम शेवट वयाच्या वृद्धकाळापर्यंत हृदयाचे 3 ढोबळमानानं हृदयाचे विकार असतात. यामध्ये जन्माला नंतर आपल्याला कंजनायटल हार्ट डिसीज असतात, त्याच्यामध्ये काही सायनोटिक हार्ट डिसीज असतात, असायनोटिक हार्ट डिसीज असतात, काही आता याच्यानंतर वॉलचे आजार असतात, हृदयाचे स्नायूंचे आजार असतात, त्याला आपण स्ट्रक्चरल हार्ट डिसीज म्हणतो. आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन जो महत्त्वाचा जो आजार आहे जो आपल्या सर्व देशामध्ये आणि जगामध्ये
त्याचा परिणाम खूप आहे किंवा या आजारानं सगळ्या जगाला ग्रासलेला आहे. हा म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार आणि हृदयांच्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे. याच्यामध्ये सध्या कारण जास्त मृत्युमुखी पडण्याची लोकांची जी क्षमता ही वाढली. डॉक्टर आपल्याला ना एक फोन येतोय किशोर राय यांचा अमरावतीवरून. हॅलो, बोला किशोरजी, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो हॅलो हा नमस्कार सर. हा बोला सर. आता मी तुमचा कार्यक्रम बघायला लागली आहे. हो बोला. हृदयरोग तज्ञ बोलवलेला आहे त्यांचा. बोला बोला. मला एक प्रश्न विचारायचा होता फक्त. विचारा. मी सांगलीतनं सुमन माळी बोलतीये. माझा एक भाऊ आहे 42 वर्षाचा. जर म्हणजे सगळं व्यवस्थित असताना जर थोड्या वेळाने तो विचारतो की मला गुदमरायला लागलंय, मला गुदमरायला लागलंय, आणि 5-10 मिनिटं तसा करतो आणि परत मग सरळ होतो. मग ह्याचा आणि हृदयरोगाचा काय संबंध आहे का विचारायचं होतं. नाही, याच्यासाठी आता तुम्ही जो प्रश्न केलाय तो एक हृदयरोगाशी संबंध आहे का नाही याच्यासाठी आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतील. याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली तपासणी जी आहे ते तुम्ही कार्डिओग्राम करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा एक्सरे पण करून घ्या किंवा त्याच्या फुफ्फुसाचा कुठला आजार आहे का, अस्थमा आहे का हेही पहा. आणि त्याच्या पलीकडे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जर कार्डिओग्राममध्ये तुम्हाला जर फरक जर काही सापडला तर डॉक्टर तुम्हाला नक्कीच सांगतील की पुढे तुम्ही इकोकार्डिओग्राफी करून घ्या. त्याच्यामध्ये हृदयाच्या झडपांचा काय आधार आहे का किंवा हृदयांची जी कॉन्ट्रॅक्टिलिटी आपण म्हणतो किंवा आकुंचन प्रसारण पावण्याची क्षमता जी आहे ती चांगली आहे की नाही हे तुम्ही बघून घेतलं पाहिजे. पण तपास केल्याशिवाय त्या तुमच्या भावाला काय झालं असं सांगणं फार मुश्किल आहे. तपास करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. Yes. आता कोरोनाचा या हृदयावर होणारा परिणाम नेमका काय आहे? आता हृदयाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जी वुहानमध्ये जी स्टडी झालेली आहे की साधारण 60 आणि 65 आणि 70 वर्षाच्या साधारण या लोकांना साधारण आपल्याला हे कोविड-19चा विळखा झालेला होता आणि अशा लोकांचेच जास्त करून याच्यामध्ये मृत्युमुखी पावलेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सर्व पेशंट जे आहेत ते ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि बाकीची काही समजा व्यसन असतील तर हे साधारण या सगळ्या व्यसनाचा तुम्हाला परिणाम हा या काळामध्ये तुम्हाला भेटतो. त्यामुळे वृद्धपकाळाने तुम्हाला आजार कोविड-19चा जास्त झाला का, डायबिटीज तुम्हाला होतं, ब्लड प्रेशर होतं, हार्टचा आजार होता आणि त्याच्यामुळे तुमचं मृत्युमुखी पडण्याची किंवा तुमचा आजार जो गंभीर होण्याची जी परिक्रमा तुमच्या शरीरामध्ये चालू झाली हे असं सांगणं फार कठीण आहे. पण आत्ताच्या स्टडीमध्ये असं दिसून येत आहे की जास्तीत जास्त वृद्ध लोक जे 60 नंतरचे आहेत, 70चे आहेत आणि ज्यांच्याकडे कोमॉर्बिड कंडिशन आहेत अशा लोकांना मात्र कोविड-19चा आजार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये विळखा घेतोय, त्यांच्या शरीरामध्ये विळखा घेतोय आणि शेवटी त्यांना आपला तो एक शिकार बनवतोय. नक्कीच. आता डॉक्टर आपल्याला याची लक्षणं काय आहेत, कोणती लक्षणं आढळलं तर डॉक्टरांकडे आणि मुळात डॉक्टरांकडे जाणं किती गरजेचं आहे. म्हणजे एकूणच हृदय रुग्ण जे आहेत, हृदय विकार ज्यांना झाला त्यांनी पण आणि काही त्रास सुरू झाला त्यांनी पण. हा, आता हृदयविकाराचं जसं आपण आता चर्चा केली त्याप्रमाणे सांगितलं की हृदयविकार हा मुख्यतः तीन विषयामध्ये हा आहे. याच्यामध्ये जर लहान मुलांचा जो आहे जसं आपण मी म्हटलं की सायनॉटिक हार्ट डिसीजवाले जी मुलं असतात त्यांनी मात्र त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे, त्यांना आयसोलेशन करणं फार आवश्यक आहे. बाकीच्या मुलांची आयसोलेशन हे अतिशय आवश्यक आहे पण त्यांच्यामध्ये आजार झाला तर तो कमी प्रमाणामध्ये होतो. आता स्ट्रक्चरल हार्ट डिसीजमधले जे पेशंट आहेत जसे आपण कार्डिओमायोपॅथीचे पेशंट बघतो, होकम नावाचा आजार आहे, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार आहे किंवा वाल डिसीज आहेत, या सगळ्यांना या कोविड-19चा जर विळखा किंवा संक्रमण झालं तर मग मात्र याच्यामध्ये आजाराची तीव्रता आणि त्याच्या या विषाणूचा तुमच्या हृदयावर होणारा परिणाम आणि त्याच्यानंतर या सगळ्या कंडिशनमध्ये तुमचं हृदय कसं चालेल या सगळ्यावर आणि ते हृदय कदाचित अरिथमिया करू शकतं किंवा तुम्हाला हार्ट फेल्युअरची शक्यता होऊ शकते. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला या लोकांना सुद्धा आपल्याला बाहेर ठेवायला पाहिजे. आता या व्यतिरिक्त ज्या लोकांना कोरोनरी आर्टरी डिसीज आहे अशा लोकांच्यामध्ये ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, ज्यांचं बायपास झालेलं आहे अशा लोकांनी तर अवश्य काळजी घेणं आवश्यक आहे, त्याच्यात काही गैरी नाही आहे. पण ज्या लोकांची अँजिओप्लास्टी झालीच नाही आणि ज्या लोकांना कोविड-19 झालं आहे आणि त्यांना हृदयाचा विकार असेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि बऱ्याच वेळा प्रिस्क्रिप्शन दिलं जातं की तुम्ही प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये हृदयाचा विकार होऊ नये याच्यासाठी तुम्ही मेडिसिन घ्या असं डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं असतं त्यावेळेला अँजिओग्राफिकली त्यांच्यामध्ये ब्लॉकेज आपल्याला मिळाले पण नसतील. पण
आत्ताच्या नवीन स्टडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये असं दिसतं की कोविड-19 झाल्यानंतर काही लोकांना हार्ट अटॅक आले आणि त्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शनपेक्षा ते लोक बरेचसे हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. मग ते का झालं तर कोविड-19 जो हा विषाणू आहे हा आपला तो ज्या ठिकाणी एक फ्रजाईल प्लाक म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये असणारी जी ब्लॉकेजची प्लाक असतो ह्या ब्लॉकेजच्या प्लाकमध्ये हा विषाणू जातो आणि विषाणू त्या ठिकाणी हा प्लाक इन्फेक्ट करतो आणि तो डिसलॉज करून म्हणजे त्याच्यातून तो प्लॉक सुटून जातो आणि मग हार्ट अटॅक येऊन मृत्युमुखी लोक झालेले आहेत असं पाहण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या ऑटोप्सी नंतरच्या फाइंडिंग्ज आहेत ह्या आता ह्या ओहानमध्ये झालेल्या स्टडीमध्ये हे आपल्याला मिळालेलं आहे. पण याचं अजून फार मोठं विश्लेषण आपल्याला जसं जसं आपण या कोविड-19मध्ये बाहेर पडू तसं आपल्याला समजून येईल. जसं जसं केसेस समोर येतील तसं तसं त्याचा होईल कारण हे सगळं नवीनच आहे अगदी सगळ्यांसाठी. आता हार्ट अटॅकची संभावना आहे असं दिसतंय तर नेमकी काय काळजी घ्यावी? हार्ट अटॅक म्हणजे बघा प्रामुख्याने लक्षात घ्या की साधारण हार्ट अटॅक येतो म्हणजे एक स्त्रियांना आणि पुरुषांना एक वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं येतात असं नाही आहे. पण एक स्त्रियांमध्ये थोडीशी लक्षणं कमी असतात. त्यांना असं क्लासिकल आपण छातीमध्ये दुखतंय एकदम जोरात छातीमध्ये दुखलेलं आहे घाम आला आहे असं स्त्रियांमध्ये होत नाही. स्त्रियांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं फटिक जाणवतो त्यांना नॉशिया होतं म्हणजे उलटीसारखं वाटतं त्यांना बॅक पेन होऊ शकतं जॉ पेन होऊ शकतं लेफ्ट हँड पेन होतं रेडिएशन पेन आहे हे स्त्रियांमध्ये खूप जाणवलं आहे. या उलट पुरुषांच्यामध्ये क्लासिकल चेस्ट पेन होतं म्हणजे आपल्याला छातीमध्ये दुखायला लागतं पोटामध्ये वरच्या भागात दुखतं पाठीमाग दुखतं तुमचा जबडा दुखू शकतो या व्यतिरिक्त तुमची पाठ दुखू शकते आणि घाम येणे ह्या दुखत असताना तुम्हाला पर्स्पिरेशन होणे किंवा आपण कोल्ड स्वेट म्हणतो हे त्याचं एक फार मोठं लक्षण आहे. हे तुम्हाला तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटात हृदयरुग्णांची घ्यायची काळजी या विषयावर आपण बोलतोय. डॉक्टर संजय तारळेकर हृदयरोग तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत आणि आपण ब्रेकच्या पूर्वी चर्चा केली होती की नेमकी हार्ट अटॅक जर आपल्याला ती संभावना आढळली तर त्याची लक्षणं काय आता त्यावर नेमका उपाय काय करायचा आपण नेमकं करायचं काय त्यावेळेस ते आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया. तर आता हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे आणि याचं सर्वच लोकांना आणि सर्वच जे पेशंट आहेत आणि ज्यांच्या घरी पेशंट आहेत अशा सर्व लोकांसाठी फार उपयुक्त असा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये मुळातच लक्षात ठेवा ज्या पेशंटना पूर्वी हार्ट अटॅक आलेला होता आणि ज्यांना नवीन काही हृदयविकार होण्याची शक्यता आहे असं भासत असेल पण चेस्ट पेन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे छातीमध्ये दुखणं आणि छातीमध्ये ते तुमचं जे दुखणं जे आहे हे फार महत्त्वाचं मानलं जातं. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला छातीमध्ये दुखल्यानंतर आपण घरामध्येच त्याची ट्रीटमेंट करत राहतो किंवा घरामध्येच तुम्ही त्याचे काहीतरी मेडिसिन घेत राहतो. पण असं न करता लॉकडाऊन पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही काही डॉक्टर्सचे जे क्लिनिक चालू असतील किंवा तुम्हाला डॉक्टरांचा जर तुम्हाला नंबर असेल तर तुम्ही त्यांना फोन करून एक विचारू शकता आणि त्याप्रमाणे दाखवू शकतो ते. तर त्याप्रमाणे तुम्ही मुळात तुम्ही जर असं काय तुम्हाला झालं तर तुम्ही जरूर डॉक्टरांचा तुम्ही इमिजिएटली कॉल करून तुम्ही एक त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होणे मुळातच तुम्हाला तुमचा हार्टचा आधार असेल आणि तुम्हाला सडनली श्वासोच्छवास लागला असेल किंवा दम चालू झाला असेल किंवा तुमच्या पायावर तुम्हाला नवीन सूज निर्माण होत असेल किंवा तुम्हाला चक्कर येत असेल किंवा तुमचे जे ठोके आहेत छातीचे ते वाढलेत तर साधारण तुमचे छोटे ठोके साधारण 100च्या पुढे वगैरे गेले किंवा ठोके कमी झाले असतील की समजा हृदयाचे ठोके 60च्या कमी झाले असतील तर या अशा सगळ्या लोकांनी आपल्या ज्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट घेत असाल त्या ठिकाणी आपल्या डॉक्टरांना फोन करून याबाबतची चर्चा करावी आणि त्याबाबत असं जास्त काळ लॉकडाऊन आहे म्हणून घरात बसून चालणार नाही. तुम्हाला त्याचा मार्ग हा शोधूनच काढावा लागेल आणि तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून याचा उपचार पद्धती तुम्ही त्यांच्याकडून घ्यावी. म्हणजे हृदयासंबंधित आपल्याला काहीही वाटलं तर आपण लॉकडाऊन आहे म्हणून घरात बसायचं नाही तर डॉक्टरांकडे जाणं हे अगदी मस्ट आहे आणि ते जायलाच पाहिजे. डॉक्टरांना फोन करून कोणत्याही मार्गाने जा पण डॉक्टरांकडे जा हेच डॉक्टरांचं सांगणं आहे. आता आपण डॉक्टरांकडनं उपचार याबाबत काय आहे तो जाणून घेऊया. आता मुळात ज्या व्यक्तींना किंवा ज्या पेशंटना मेडिसिन चालू आहे ज्या पेशंटना ज्यांची बायपास सर्जरी झालेली आहे ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे ज्यांची वॉल रिप्लेसमेंट झालेलं आहे किंवा असे कुठल्याही प्रकारचा हृदयाचे सर्जरी झालेले आहेत किंवा ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा अशा अनेक प्रकारचे ज्या गोष्टी ज्या प्राथमिक स्वरूपाच्या तुम्हाला ज्या असतील आणि त्या मुळात लॉकडाऊनच्या पिरियडच्या अगोदर जर तुम्हाला त्या निदान झाल्या असतील आणि त्यांनी जे मेडिसिन जे डॉक्टरांनी तुम्हाला दिले असतील
ते तुम्ही कंटिन्यू करणं किंवा ते न थांबता तुम्ही घेणं हे अतिशय आवश्यकता आहे. आता उदाहरणार्थ ज्या अँजिओप्लास्टी झालेल्या व्यक्तीने समजा रक्त पातळ करायची मेडिसिन जे आम्ही ॲस्पिरिन म्हणतो, क्लोपिडोग्रिल म्हणतो किंवा टिकाग्रोल आहे, प्रासोग्रिल आहेत, ह्या सगळी मेडिसिन तुम्ही न थांबता घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण तुम्ही जर याचा 1 दिवसाचा जरी गॅप घेतला किंवा 1 दिवस जरी तुम्ही चुकवलं तर तुमच्यामध्ये स्टेंट थ्रोम्बोसिस होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा लोकांसाठी मुख्य सांगणं असं आहे की ज्याला ब्लड प्रेशर आहे, ज्याला डायबिटीस आहे, ज्यांना हार्टचे ऑपरेशन झालेलं आहे, ज्यांचे अँजिओप्लास्टी झालेले आहे आणि जे काही लोक प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणून पण मेडिसिन घेतात, अशा सर्व लोकांनी आपापली मेडिसिन्स हे कंटिन्युअसली घेणं हे अतिशय आवश्यक आहे. बरं, आता हा लॉकडाऊनचा एकूण पिरियड आहे डॉक्टर, तर अशा पिरियडमध्ये जे हृदयविकार ज्या रुग्णांना आहे येस, त्यांची काळजी ही फार महत्वाची आहे. तर नेमकं त्यांनी करायचं काय? तर साधारणपणे आता प्रिव्हेन्शनच्या बघा, प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये ज्या लोकांना हृदयविकार झाला नाही आणि आपल्याकडे काही स्लाइड्स असतील तर आपण त्या तर आता हे स्लाइडच्या माध्यमातून माध्यमातून आपण पाहूया की प्रायमरी आणि सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये फारसा फरक नाही आहे. तर प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय पाहतो की ज्या लोकांना डायबिटीस आहे, आता डायबिटीस हा जगातला एकमेव आणि मोठा क्लिअर आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आहे, काही लोकांची वजन खूप असतं किंवा स्थूलपणा असतो, काही लोक त्याच्यामध्ये चांगल्या म्हणजे वाईट ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये सिगरेट आहे, तंबाखू आहे, बिडी आहे, दारू आहे, ह्या सगळ्या वाईट सवयी जे लोक करतात. या व्यतिरिक्त इनॅक्टिव्हिटी म्हणजे स्वतःचं एक्झरसाइजच नाही, मुळात एक्झरसाइज करायला आज कोणाला वेळच मिळत नाही, तर ते एक्झरसाइज नाही आहे. अशी सगळी जी कारणं आहेत आपल्याला हृदयविकार होण्यामागे आपल्या पाठीशी असतात आणि हे सगळी कारणं असल्यानंतर तुम्हाला हृदयविकार हा होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही जी कारणं आहेत जी तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाहीत, काय तुमचं वय जास्त झालं आहे, हे कारण हे आमच्या कंट्रोलेबल नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमची फॅमिली हिस्ट्री जर असेल की तुमच्या घरामध्येच तुमच्या आईवडिलांना समजा आजार असेल की तुमच्या बहिणी भावांना आजार असेल तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता जास्त असते. हे काय आम्हाला बदलता येणार नाही. आणि पुरुष लोकांना आजार मात्र ह्याच्यामध्ये जास्त भेटतो आणि पुरुष लोकांमध्ये आपल्याला म्हणजे स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांना आजार याच्यामध्ये आपल्याला जास्त भेटतो. बरं, आपल्याला हे स्क्रीनवर आता जे दिसत होतं डॉक्टर ते नक्की कशा संदर्भात सांगता येईल? आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपला सगळ्यात मोठा जो धोका आहे तो इनॅक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या शरीराची आता हालचाल नाही. तुम्ही अँजिओप्लास्टी झालेली आहे, तुम्ही बायपास झालेला आहे, तुम्ही बाहेर फिरताय, बाहेर तुम्ही एक्झरसाइज करायला जाताय, आता हे सगळं बंद आहे. मग तुमची हा जो रिस्क फॅक्टर आहे इनॅक्टिव्हिटीचा हा इतका तुमचा वाढलेला आहे, त्या इनॅक्टिव्हिटी ती तुमची इतकी वाढलेली आहे आणि त्याचं तेच एक मोठं कारण आज तुमच्यासमोर आता ठेपलेलं आहे. मग याच्यासाठी तुम्ही कंट्रोल करणारं तुमच्याकडे काय कारण आहे, तर तुम्ही कंट्रोल करणारं एकमेव तुमच्याकडं एक गोष्ट आहे ती म्हणजे डाएट. आपण डाएट ह्या महत्वाच्या मुद्द्यावर डॉक्टर येऊया. आपल्याला अमरावतीवरनं फोन येतोय किशोर राय यांचा. हा त्यांचा आत्ताचा फोन आहे. किशोरजी, प्रश्न विचारा आपला, बोला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? येस, हॅलो, हा बोला. जीवन पटके. हा बोला. तर आईला बीपी आणि ब्लडची गोळी आहे पातळ होण्याची. बीपी आणि ब्लडची. बीपी आणि पुढचं कळलं नाहीये किशोरजी. बीपी आणि ब्लडची गोळी. गॅस. ओके. हा 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 बोला. बीपी आणि म्हणजे ब्लड पातळ होण्याची गोळी आहे. मी जीवन पटके बोलतो अमरावतीहून. ओके. हा. तर ती गोळी नेहमीसाठी चालू ठेवायची? नाही, त्यांना मुळात आजार कुठला होता? आधार म्हणजे असं हार्टचा, पहिले हार्टची गोळी होती. ओके. हा हा बोला. हार्टची प्रॉब्लेम होता तर त्यांनी ते रक्त पातळ एकदम जीव गुदमरल्यासारखा होते. ते बघा, तर तुम्हाला जर हार्टचा निदान म्हणजे तुमच्या जर हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा ब्लॉकेज असेल आणि पूर्वी तुम्हाला ते डायग्नोज झालं असेल किंवा निदान झालं असेल आणि त्या जर डॉक्टरांनी तुम्हाला गोळ्या दिल्या असतील तर आत्ता तुम्ही या गोळ्या थांबवणं चुकीचं आहे. आता तुम्ही काही थांबवू नका. हे जो लॉकडाऊनमध्ये किंवा तुम्हाला जायला मिळत नसेल, डॉक्टरांच्याकडे जाणं शक्य नसेल तर आता ह्या गोळ्या तुम्ही थांबवणं चुकीचं आहे. बिलकुल या गोळ्या थांबवू नका. हा लॉकडाऊन झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जावा, त्यांना हे बाकीचे तुमचे जे पुढचे प्रश्न असतील ते विचारा. पण आता मात्र तुम्हाला जर गोळी डॉक्टरांनी दिलेली रक्त पातळ करायची तर काहीतरी विशेष कारण म्हणून दिलेले असते, तुम्हाला आजार असेल म्हणून दिले असेल, त्यामुळे तुम्ही ते कंटिन्यू करणं जरुरीचं आहे, हे लक्षात ठेवा.
नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. डॉक्टर, औषधांमध्ये औषधांबाबतीत फार प्रश्न असतात, काही बदल असतात का? आपण डाएटकडे येऊच या, पण औषधाबाबतीत पण काही बदल करावे लागतात का? किंवा या लॉकडाऊनमध्ये काही औषधं? नाही, आता याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी औषधं आता सध्या तुम्हाला प्रिस्क्राईब केली गेली आहेत लॉकडाऊनच्या पूर्वी डॉक्टरांनी, उदाहरणार्थ तुम्हाला ब्लड प्रेशरची मेडिसिन असतील, डायबिटीसची मेडिसिन असतील, या व्यतिरिक्त हे रक्त पातळ करायची मेडिसिन असतील किंवा कोलेस्ट्रॉल कमी करायची जसे मेडिसिन असतात, स्टॅटिन असतात, या सगळी मेडिसिन जे तुम्हाला जे आहेत हृदयविकाराच्या लोकांना समजा चालू असतात, या सगळी मेडिसिन तुम्ही चालू ठेवणे लॉकडाऊनच्या काळामध्ये याच्यामध्ये कमी करणे, जास्त करणे, हे तुम्ही मात्र स्वतः काही प्रयत्न करू नका. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही त्रास होत असेल, गोळ्या घेऊनही तुम्हाला जर त्रास होत असेल, मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांची एक विचारणा केली पाहिजे, डॉक्टरांना भेटलं पाहिजे किंवा डॉक्टरांची वेळ घेऊन तुम्ही काढून डॉक्टरांच्याकडे जाणं जरुरीचं आहे. आणि मग डॉक्टरांनी बदल केला तरच तुम्ही करावा, अदरवाईज तुम्ही बदल करणं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही मेडिसिन ही घ्यायची नाहीये, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायचा आहे, फोनवरून घ्या. आधीच्या तुमच्या ज्या गोळ्या सुरू आहेत त्या ठेवा, हेच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता जे हृदयविकाराचे जे रुग्ण आहेत त्यांचा आहार हा खूप महत्त्वाचा आहे. आणि एकूणच डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की खूप लोक व्यायाम करत नाही, एक्सरसाइज करत नाही, आणि त्या सगळ्याचा परिणाम हा शरीरावर कुठेतरी होतो. आता लोकांना खूप जागरूकता निर्माण झालेली आहे. या कोविड-19 आपल्याला खूप काही शिकवलंय या काळामध्ये, की वागणं कसं असावं, जगणं कसं असावं, स्वच्छता नेमकी कशी असावी, आणि खाणं काय असावं. नाही, आता हा एकदम फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे जे मुळात तुमच्याकडे असणारे रिस्क फॅक्टर जसे डायबिटीस, ब्लड प्रेशर, हे तुम्ही आणि डॉक्टर या दोघांनी मिळून कंट्रोल करण्याचा विषय आहे. आता डॉक्टरांच्याकडे, आता तुम्ही दुर्गम भागामध्ये महाराष्ट्राचे कुठेतरी राहत असाल, तिथे डॉक्टरांचं तुमच्याकडे जाण्याचं साधन आता उपलब्ध नसेल. त्यामुळे आता हे दोन ज्या मेडिसिनच तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीसमधून तुम्हाला वाचू शकतील. आता पुढचा जो मुख्य मुद्दा आहे, जो लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला इनॅक्टिव्हिटी जी निर्माण झालेली आहे, याच्यासाठी आपण काय व्यायाम करायचा ते पुढच्या याच्यामध्ये बघू. पण पुढच्या याच्यामध्ये सॉरी डॉक्टर, मी पुन्हा एकदा तुम्हाला थांबवते. राजेश चन्ना यांचा आपल्याला सोलापूरवरनं फोन येतोय. तो आल्यावर आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आहाराकडे जाणार आहोत. राजेशजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम, सह्याद्री वाहिनी आणि डॉक्टर साहेबांना नमस्ते. नमस्कार. तर मॅडम, आता सध्या सोलापुरात 30 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर त्यात 2 नवीन विषाणू म्हणजे सारी म्हणून विषाणू म्हणून 2 निघालेत मॅडम, त्याबद्दल विचारायचं होतं डॉक्टर. ओके, हे जे विषाणू आहेत ना, या दोन्ही, हा जो सारी जो आहे ना, हा सार्स नावाचा जो विषाणू आहे तो कोरोनाचाच आहे. आता हा कोरोना जो आहे तो साधारण त्याचे 7 टाईप्स आहेत, वेगवेगळ्या 7 टाईप्स आहेत. आपल्या देशामध्ये कुठल्या पद्धतीचा विषाणू म्हणजे त्याच्यामध्ये हा कोरोना विषाणूमध्ये S आणि L टाईप अशा 2 टाईपमध्ये येतो. आणि हा अजून आपल्या देशातला विषाणू हा फार गंभीर आहे का, तो तर गंभीर नाही, याचा अजून फार मोठी संशोधन अजून झालं नाही, पण त्याच्यावर संशोधन चालू आहे. जो काय कोरोनाचा तुमच्याकडे आज विषाणू आहे हा गंभीर स्वरूपाचा धरून चाला तुम्ही. तो साधा असेल किंवा तो कमी विरुलंट असेल किंवा तो तुमच्यावर कमी आजार निर्माण करणार असेल, असं काही धरून चालू नका. आज तो गंभीर आहे आणि हे गंभीर तुमच्या पुढे हे सगळं आज जे परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला आपल्याला योग्य त्या प्रमाणात तुम्हाला त्याच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार आहे. महत्त्वाचा आपला विषय डॉक्टर, आहार. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, इनॅक्टिव्हिटी हे सगळे तुमच्या समोर आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे ते गृहिणींचा जॉब याच्यामध्ये आहे. घरामध्ये राहून त्यांनी जर हृदयरोगाच्या आणि हृदय विकार ज्यांना झालेला नाही अशा सर्व लोकांनी जर कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, तर डाएट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता आपल्या सध्या आता तुम्ही त्याच्यावरच तुमची सगळी मदार आहे हे लक्षात ठेवा. आता डाएटमध्ये जी आपण साधारण हा मेडिटेरियन डाएट पिरॅमिड हा सगळ्या जगामध्ये या फेमस आहे. याच मेडिटेरियन डाएटच्या पिरॅमिडमधून आपण काहीतरी शिकतो आणि ह्याच्यातूनच तुम्हाला हृदयविकार पुन्हा होणार नाही याची खात्री नाही. पण हृदयविकार साधारण 5 वर्षांनं होणार असेल तो साधारण 10 वर्षांनं होईल किंवा 15 वर्षांनं होईल, हे मात्र तुम्हाला याच्यामध्ये 100% तुम्हाला आपण सांगू शकतो. आता डाएटमध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्ही जे रोज जे काय अन्न खाता म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, सेरेल्स जे आपण म्हणतो, हे सगळे तुम्ही रेग्युलर तुमच्याप्रमाणे खात राहा. किंवा आता म्हणजे कोणी पोळी बनवतं, चपाती बनवतं, त्याच्यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे तुम्ही कमी लावलं पाहिजेत, त्याचे फुलके बनवले पाहिजेत. आणि तुमच्या डाएटमध्ये सगळ्यात जास्त जो भाजीपालांचा जो प्रमाण आहे
हे जास्त असलं पाहिजे. म्हणजे एक भाकरी असेल, तुम्ही पूर्वी 1.5 खात असाल तर सध्या तुम्ही कमी करा. तुमची इनॅक्टिव्हिटी वाढले त्यामुळे त्याच्यावर 1 वर या. तुम्ही पूर्वी समजा 2 पोळ्या खात असाल किंवा चपात्या खात असाल तर त्याचं तुम्ही कमी करा. किंवा रोटी तुम्ही 2 खात असाल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा. आणि भाजीपाला जास्त वाढला पाहिजे, फ्रूटची संख्या वाढली पाहिजे. याच्यामध्ये खूप प्रकारचे विटॅमिन्स, खूप प्रकारचे विटॅमिन सी आणि अशा सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला ज्या मिळतात त्या वस्तूमुळे त्या अँटीऑक्सिडंट वापरले जातात. हृदयाचा विकार कमी होतो. या व्यतिरिक्त तुमची इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिक्रियाशक्ती वाढते आणि प्रतिक्रियाशक्ती वाढल्यानंतर याच प्रतिक्रियाशक्तीचा वापर आपल्याला पुढे चुकून जर तुम्हाला जर कोविड-19चा जर आजार झाला तर त्या प्रतिक्रियाशक्तीचा आपल्याला उपयोग होतो. आता आपल्याला एक फोन येतोय प्रवीण सूर्यवंशी यांचा नांदेडवरून. प्रवीणजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. येस, हॅलो. बोला. हा मॅडम, मला थोडासा हृदयाचा प्रॉब्लेम आहे. कशाचा? हृदयाचा प्रॉब्लेम आहे मला. श्वसनाचा. ओके. हा सर, मला थोडासा हृदयाचा प्रॉब्लेम आहे. कशाचा प्रॉब्लेम आहे म्हणालात? हृदयाचा प्रॉब्लेम मला, माझे ब्लॉकेज आहे. दम्याचा प्रॉब्लेम आहे. ओके ओके. हा तर मला ते ब्लॉकेज असल्यामुळे आज नांदेड आज इतके दिवस तर पेशंट नव्हता कोरोनाचा. ब्लॉकेज आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये हार्ट मध्ये म्हणलं? हा हार्ट मध्ये. तर मला ते कोरोनाच्या थोडं माहिती होतं. नाही पण तुम्हाला नाही तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज आहेत का? हो 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 आहेत. मग आता तुम्हाला दम लागतोय का? आता नाही, दम लागत नाही मला. हा मग आता तुम्हाला त्रास? मला त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं होतं. ओके. आता याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला जर हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जर ब्लॉकेज असेल तर तुमची जी हृदयाची क्षमता आहे, जी आपण कॉन्ट्रॅक्टिलिटी म्हणतो किंवा इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो, तो कमी झाला असेल किंवा तो कमी झाला असेल. आता तुम्ही जे अँजिओग्राफी करून घेतली का तुमची? हो सर, अँजिओग्राफी केली, कालच केली सर. कालच केली. मग त्याच्यामध्ये ब्लॉकेज किती मिळालेत? सर 4 ब्लॉकेज आहेत. 90चे 2 आहेत आणि 80चा 1 आहे. हा, मग आता तुम्ही ज्या ठिकाणी ब्लॉकेज केलं त्या ठिकाणी जाऊन त्याच्या पुढचे जो उपचार पद्धती आहे ते तुम्ही डॉक्टरांना त्या विचारलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही उपचार पद्धती करून घ्या. आणि आता तुम्ही 90% ब्लॉक असेल तर तुम्ही घरी बसून चालणार नाही, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल. आणि तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि त्याचा उपचार तुम्ही करून घ्या. म्हणजे घाबरू नका, पण आपला उपचार चुकवू नका. दवाखान्यात जा, दवाखान्यात जाऊन आवर्जून उपचार करा. आणि या काळामध्ये तर आपल्या स्वतःची म्हणजे छोटीशी जरी तक्रार हृदया किंवा इतर संदर्भात आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं जाणं फार गरजेचं आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर संजय तारळेकर, हृदयरोग तज्ज्ञ आहेत ते. आणि आज आपण या कोरोनाचं जे संकट आहे, या संकटामध्ये जे हृदयविकार ज्या रुग्णांना आहे त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी जाणून घेतोय. आता टेम्परेचर हा सगळ्यात महत्वाचा भाग, तर तो जास्त येऊ नये म्हणून डॉक्टर काय करावं? आता हृदयरोगाच्या आधारामध्ये टेम्परेचर येणं म्हणजे साधारण तुम्हाला जर ताप आला किंवा टेम्परेचर जास्त आलं तर हृदयाचे नॅचरलीच तुमचे ठोके आहेत ते वाढतात. तर साधारण तुमचे हृदयाचे टेम्परेचर जे आहे ते साधारण 100च्या वर जायला नाही पाहिजे, याचं तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे पॅरासिटामॉल वगैरे गोळ्या असतात, तुम्ही स्वतः घेऊ शकता किंवा डॉक्टरांना विचारून घेऊ शकता. पण ठोके तुमचे जास्त वाढतं कामा नये. ठोके वाढल्यानंतर हृदयविकार वाढू शकतो किंवा तुम्हाला अचानक काही त्रास होऊ शकतो. तर ताप कमी येण्यासाठी जे तुम्ही घरातल्या घरात जे उपचार असतात ते थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे असेल किंवा तुम्ही पॅरासिटामॉल घेत असाल तर हे सगळं करून तुम्ही मात्र हृदयविकाराच्या व्यक्तीने मात्र डॉक्टरांना दाखवणं अतिशय आवश्यक आहे. असं तुम्ही एकदा जरी ताप आला तुम्हाला तर तुम्ही उद्या ताप येणार नाही असं न थांबता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. बरं, खरं तर आता आपल्याकडे सगळ्यांकडे वेळ भरपूर आहे. आपण घरात आहोत, आपण आपल्या स्वतःची आपल्या परिवाराची काळजी खूप छान पद्धतीने घेऊ शकतो. पण हृदयाचा विकार असा आहे ना की तो सांगून येत नाही, तो कधीही होऊ शकतो. मध्यरात्री दिवसा कधीही हृदयाचा विकार होऊ शकतो. तर मुळात हा विकार उद्भवूच नाही यासाठी काय करावं डॉक्टर? आता इथे शॉर्टमध्ये आपण घेऊया. जसं आता आपण म्हणलं की आता लॉकडाऊनमध्ये आणि कायमस्वरूपी सुद्धा तर महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे जो आहे तो की एक डाएट म्हणजे तुम्ही काय करता. तर डाएटमध्ये जे आपण म्हणजे अन्नपदार्थ जे खातोय ह्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं तेल वापरतो आणि त्याच्यामध्ये भाजीपालाचा किंवा फ्रूटचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे का नाही हे आपण पाहिलं पाहिजे. आता डाएटमध्ये जर साधारणपणे वनस्पती ऑइल आपण जे म्हणतो किंवा पाम ऑइल म्हणतो की जे डालडा पूर्वीच्या जमान्यामध्ये येत होतं किंवा जे तेल अशा आपल्या वातावरणामध्ये जे घट्ट असतं हे हायड्रोजनेटेड तेल असतं. याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅटचं प्रमाण इतकं जास्त असतं की त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधलं
वाईट कोलेस्ट्रॉल जे आपण LDL कोलेस्ट्रॉल म्हणतो ते वाढण्याचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा संभावना होतो. या व्यतिरिक्त तुमचं HDL म्हणजे आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो ज्याच्यामुळे तुमचं हृदयाचा विकार कमी होतो, हे कमी होतं. म्हणून या सगळ्या तेलाचा वापर तुम्ही करू नये. याशिवाय या तेलामध्ये तळलेल्या पदार्थ जे असतात म्हणजे फरसाण असतं, बाहेरचे तुम्ही आता जंक फूड आपण म्हणतो, हे सगळं जे फूड्स असतात ते म्हणजे बर्गर आहे किंवा पिझ्झा असतो, पॉपकॉर्न्स असतात, ह्या सगळ्यामध्ये हा ट्रान्स फॅटचा वापर सर्रास केला जातो. आता WHO याच्यावर बंधन घातली आहेत की ट्रान्स फॅटचा कुठल्याही प्रकारचा वापर हा तळण्यामध्ये वापरू नये असं आता युरोपियन कंट्रीमध्ये, अमेरिकेमध्ये त्याचं आता बंधन आहे. म्हणून आता आपल्याकडे आता कॅनोला ऑइल म्हणजे मोहरीपासून तळलेलं जे तेल आहे या इंडस्ट्रीमध्ये आता वापरण्यात चालू केलेलं आहे. आता सॅच्युरेटेड फॅटमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असेल, ॲनिमल फॅट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात, तर त्याचं प्रमाण तुमचं हे कमी असलं पाहिजे. आणि चांगलं जे फॅट आपण म्हणतो की चांगलं त्याला आपण मुफा आणि पुफा म्हणतो किंवा थोडक्यात म्हणा की पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट. याच्यामध्ये तुमचं जे LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी ते मदत करतं. या व्यतिरिक्त तुमचं HDL प्रमाण गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यामध्ये तुमचं मदत करतं. हे सगळं जे तेल आहे याच्यामध्ये विशिष्ट स्वरूपाची जी फॅटी ॲसिड असतात, याच्यामध्ये काही जे इसेन्शियल फॅटी ॲसिड हा आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यकता असतात. हे कशामध्ये मिळतं तर साधारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हा शेंगदाणे तेल आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे, सोयाबीन आहे, त्याच्यानंतर सफॉल ऑइल आहे, त्याच्यानंतर मक्याचं तेल असतं, याच्यामध्ये तुम्ही राई मोहरीचं पण तेल आपल्याला मिळू शकतं. आणि आता बदामाचं तेल वगैरे थोडंसं महाग आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आपण म्हणतो ते आपल्या इकडे मिळत नाही. ऑलिव्ह हा साधारण मेडिटेरियन कंट्रीमध्ये किंवा आपल्याला तो भूमध्य सागराच्या तिकडेच हा फ्रूट मिळतं. पण युरोपियन कंट्रीमध्ये याचा वापर खूप केला गेल्यामुळे त्यांच्याकडे आता हा हृदयरोग विकाराचं जी प्रमाण आहे ते आता कमी कमी होत चाललेलं आहे. तर ऑइलचं प्रमाण हे तुमच्याकडे हे साधारण सगळी ऑइल जे आहे, सनफ्लॉवर असू द्या, करडईचं ऑइल असू द्या, कुठलीही ऑइल असू द्या, हे तुम्ही चेंज करून वापरलं पाहिजे. दर 2-3 महिन्यांनी याच्यात बदल केला पाहिजे जेणेकरून सर्व प्रकारचे इसेन्शियल फॅटी ॲसिड, प्रत्येक ऑइलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्शियल फॅटी ॲसिड असतात, ते तुम्हाला मिळत राहतील. आणि मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर किंवा तुमचं जे हृदयविकार होण्यामागे या बाकीच्या ऑइलचा जसा हात असतो तसा याच्यामध्ये मात्र हृदय प्रोटेक्शनची जी क्षमता आहे याच्यामध्ये आपल्याला मिळू शकते. म्हणजे योग्य ते तेल हे आवश्यक आहेच, पण ते बदलून आपण म्हणजे कधी शेंगदाणा, कधी सनफ्लॉवर, वेगळ्या वेगळ्या बीजांचं तेल आपल्या शरीरात जाणं हे फार गरजेचं आहे. आता यासाठी हृदयरोगापासून वाचवण्यासाठी डॉक्टर काही अशा नियमावली दिल्या आहेत का की त्या नियमांचं पालन केलं तर नाही बाबा मला हृदयरोग होणार नाही किंवा हृदयविकार होणारच नाही? आता हे आपण सांगितले. आपण एक लक्षात घ्या की आपल्याला जे रिस्क फॅक्टर आहेत, आपल्याकडे येणारे रिस्क फॅक्टर म्हणजे जन्मजातच तुम्हाला जर आईवडिलांच्याकडून आजार असेल तर त्याला थांबवायचा असेल किंवा त्याला हृदयविकाराला थोपवायचं असेल तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, तुमचं इनॅक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. तुमची सगळी वाईट जी व्यसनं असते म्हणजे तंबाखू आहे, दारू आहे, सिगरेट आहे, बिडी आहे, हे सगळं तुम्ही बंद केलं पाहिजे. आणि या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे मानसिक तणाव, या मानसिक तणावातून पण आपण बाहेर येणं आवश्यक आहे. आणि हा मानसिक तणाव सध्या हा लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडासा एक वेगळाच त्याच्यामध्ये आपल्याला एक तणावाखाली आपण जगत असतो की मला कोविड-19 होतं का किंवा मला हृदयाचा पण आजार आहे, कोविड-19 पण आहे, हा तणाव पण त्याच्यामध्ये आपल्या सध्या शरीरामध्ये सध्याच्या परिस्थिती आहे. बरं, आता आपल्याला एक फोन येतोय बालाजी राऊत यांचा हिंगोलीवरून. हॅलो 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 हा बोला सर. मी बालाजी राऊत हिंगोलीवरून बोलायलो सर. बोला बोला सर. मी डायबिटीज पेशंट आहे सर आणि मॉर्निंग वॉक सर माझं बंद झालंय आता लॉकडाऊनच्या काळामध्ये. बरोबर बरोबर. काय प्रिकॉशन घ्या पाहिजे आणि जेनरिक टॅबलेट आणि ॲलोपॅथिकच्या टॅबलेट मध्ये काही फरक आहे का त्याच्याविषयी माहिती देण्यात येईल सर. येस. आता तुमचा प्रश्न फार योग्य आहे. तर कसं आहे की ज्यांचं मॉर्निंग वॉक बंद झालं, आता ह्यांना डायबिटीस आहे, तुमचं मॉर्निंग वॉक बंद झालं आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची इनॅक्टिव्हिटी वाढलेली आहे अशा सर्व लोकांनी ज्यांचं घर थोडंसं मोठं असेल त्यांनी घरामध्येच वॉकिंग करावं. ज्यांचं घर छोटं आहे किंवा घरामध्ये समजा पायऱ्या आहेत किंवा स्टेअरकेस आहेत तर तुम्ही 2 स्टेप वर चढा, 2 स्टेप खाली उतरा, असं तुम्ही करत राहा. या व्यतिरिक्त तुम्ही एरोबिक्स नावाचे तुम्ही एक TV वर आपल्याला पाहायला मिळतात, एरोबिक्स नावाचे
तर एरोबिक्स तुम्ही कशा पद्धतीनं करायचं, तुमची जर शरीरयष्टी चांगली असेल तर तुम्ही एरोबिक्स करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेरच चालायला तुम्हाला मिळालंच नाही तर तुम्ही लहानपणी तुम्ही बघा शाळेमध्ये असाल त्यावेळेला तुम्हाला फिजिकल ट्रेनिंगचे एक्सरसाइज शिकवले असतात आणि ते तुम्ही जी कवायतीची जी एक्सरसाइज ते तुम्ही स्वतः घरामध्ये बसून करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही अगदीच तुमची शरीरयष्टी चांगली असेल तर तुम्ही सिटअप्स जे असतात म्हणजे उठा बैशा ते करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही सूर्यनमस्कार जर तुमची शरीरयष्टी चांगली असेल तर सूर्यनमस्कार करू शकता. आणि हे सगळं तुम्ही जर एक दिवसामध्ये एकाच वेळेला न करता एक 10-10 मिनिटाच्या कालावधीमध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी असंच दिवसामध्ये साधारण तुम्ही एक 40 मिनिटं किंवा 30 मिनिटं जर तुम्ही केलं आणि ते दररोज केलं तर तुम्हाला मात्र याच्यामध्ये इनॅक्टिव्ह म्हणून तुम्ही बाहेर आला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आहाराबरोबर विहार आपण म्हणतो पण आता विहार बाहेर करणं शक्य नाही आपल्याला तर तो घरातल्या घरात आपण योगासन प्राणायाम डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण व्यायाम हा नक्कीच करू शकतो नाही का डॉक्टर. आता लॉकडाऊन मधला सगळ्यात मोठा धोका हा सांगायचा झाला तर काय सांगाल. आता लॉकडाऊन मध्ये होतं काय की सध्याचा सगळ्यात मोठा परिस्थिती जी आपण इनॅक्टिव्हिटी आहे आणि इनॅक्टिव्हिटी बद्दल आपण बोललो की तुमची शरीराची हालचाल नाही तर शरीराची हालचाल होणं हे पहिल्या सगळ्यात महत्वाचं आहे. डाएट कंट्रोल जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या पुढे जाऊन जी तुमची मानसिक परिस्थिती आहे जी मानसिक तणाव आहे किंवा त्याच्यातून तुम्हाला जर कसं बाहेर यायला पाहिजे किंवा त्याच्यातून इमोशनली तुम्हाला याच्यातून कसं बाहेर यायला पाहिजे तर या सगळ्यात महत्वाचं आहे की रोज आपण टीव्हीवर बातम्या बघतो आणि टीव्हीवर कंटिन्युअस टीव्ही चालू असतो बातम्या बघतो आणि याच्यामध्ये हे जे निगेटिव्ह थिंकिंग आहे आपल्यामध्ये वाढत राहतं आहे. त्याच्या याचा कुठंतरी आपण आळा घातला पाहिजे. एकदाच दिवसातून तुम्ही बातम्या बघा आणि एकदाच आढावा घ्या. रोज रोज त्या बातम्या बघितल्या तर तुमच्यावर एक प्रेशर राहून जातं आणि त्याच्यातून मग हृदयविकार तुम्हाला वाढू शकतो. आता या व्यतिरिक्त तुम्हाला वेळच आहे घरामध्ये बघा. आता तुम्ही समजा काम करत असाल की तुम्ही नोकरदार व्यक्ती असाल तुम्ही रोज कामाला जाताय आणि घरी येताय तर घरातल्या लोकांना तुम्ही वेळ दिला पाहिजे. आईवडिलांशी चर्चा केली पाहिजे किंवा आईवडील आजारी असतील तर त्यांनी नातवांशी चर्चा केली पाहिजे मुलांशी चर्चा केली पाहिजे. आईवडिलांनी समजा जर त्यांच्याकडे कुठे शक्य असेल तर त्यांच्याकडे स्काईप इंटरनेट वगैरे असेल स्काईपवरून आता व्हॉट्सअप कॉलिंग आहेत ह्याच्यामध्ये आपल्या मुलाशी मुलीशी रोज त्यांच्याशी वार्ता करावी आणि त्यांच्याशी सोशलायझेशन जे आहे ते आपण रोज चालू ठेवावं. अशाप्रमाणे आपल्याला एक लॉकडाऊनची जी भीती आहे किंवा आपल्याला कुठं बंदिस्त ठेवलेलं आहे असं काही तुम्हाला वाटणार नाही. या व्यतिरिक्त पण तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला काही वस्तू वेगवेगळ्या असतील तर तुम्ही पुन्हा कबर्ड लावणे समजा आपण कबर्ड लावला असेल तर ते पुन्हा काढणे पुन्हा लावणे म्हणजे तुम्ही स्पेस मध्ये राहा. म्हणजे काम आपण अनेक कामं करून आपलं मन हे गुंतवू शकतो. हृदयाची धडधड ही होते वाढते बातम्या बघून नक्कीच सतत तेच बघून तर तेच बघणं टाळावं मन थोडं दुसरीकडे न्यावं. आपल्याला नाशिकवरून एक फोन येतोय भरत शिंदे यांचा. बोला भरतजी. हा बोला. नमस्कार. नमस्कार बोला. भरत शिवाजी शिंदे बोलतो नाशिकवरून. हा बोला. सर प्रश्न असा होता की कोरोनाच्या काळामध्ये जर हार्ट अटॅक आला तर डॉक्टर पण जाईपर्यंत कसे प्रथम उपचार घेतले पाहिजे काळजी घेतली गेली पाहिजे. नाही कोरोनाच्या काळामध्ये काय जर आपल्याला हार्ट अटॅक ओके 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 तर डॉक्टर पर्यंत पोहोचेपर्यंत कशा प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे. हा एकदम चांगला प्रश्न आहे तुमचा. हे बघा ज्या व्यक्तीला हृदयविकार येतोय आता ज्या व्यक्तीला हृदयविकार पूर्वी कधीच नव्हता आणि नव्यानं त्याला हृदयविकार झालेला आहे तर असं त्याला छातीत दुखायला लागल्यानंतर तुम्ही त्याला इमिजिएटली डॉक्टरांच्याकडे नेणं आवश्यक आहे. आता याचा प्राथमोपचार तुम्ही कसं करू शकता तर प्राथमोपचार करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्याला छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर त्याला एक ॲश्युरन्स दिलं पेशंटला की तू बरा होणार आहेस की तू चांगला होणार आहे. हे एक पहिलं महत्त्वाचं कारण आहे. दुसरं त्याला खूप घाम आलेला असतो. बऱ्याच वेळेला घाम आलेल्या पेशंटला आपण काय करतो त्याला झोपवून ठेवायचा प्रयत्न करतो किंवा बसवायचा प्रयत्न करतो किंवा अनेक त्याला चालवत नेतो. तर असं कुठलंही न चालवता त्याला जर खुर्चीत बसला असेल तर त्या खुर्चीत बसवून तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाकून त्यांना डॉक्टरांच्या किंवा हॉस्पिटलमध्ये नेणं आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त तो पेशंटला समजा दमच लागला असेल किंवा श्वासोच्छ्वास घ्यायला तर श्वासोच्छ्वास घेणाऱ्या पेशंटला तर बिलकुल बसवू नये, आपलं बिलकुल झोपू नये, माफ करा, बिलकुल झोपू नये. त्या बसलेल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आपल्याला हॉस्पिटलला नेणं आवश्यक आहे. तुम्ही त्याला झोपवायचा जर प्रयत्न केला तर पेशंटची परिस्थिती गंभीर होऊ शकते. या व्यतिरिक्त मुळातच ज्या लोकांना हृदयाचा विकार आहे आणि ते ऑलरेडी मेडिसिन घेतात, तर त्या लोकांनी आपल्या घरामध्ये सॉर्बिटेट नावाची गोळी असते, नायट्रेट्स असतात, टॅबलेट आपल्या पूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या असतील, त्या तुम्ही आपण जिभेखाली ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला दुखणं जे आहे ते तुमचं थोड्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं. एक तुम्ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला जर बरं नाही वाटलं तर तुम्ही दुसरीचं सुद्धा सेवन जिभेखाली ठेवू शकता. पण 2 किंवा 3 तुम्ही त्याच्या पुढे तुम्ही गोळ्या घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मात्र हॉस्पिटलला जाणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला छातीतच दुखत आहे आणि हृदयविकार आलेला आहे, तर तुम्ही साधारणपणे खोकला जर करत राहिला तर तुम्हाला जर ऑक्सिजनेशन एकदम चांगलं होतं आणि ऑक्सिजनेशन केल्यानंतर त्या खोकल्याच्या ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर हृदय तुमचं जोरजोरात चालायला लागतं, ऑक्सिजनेशन चांगलं होतं, तर हृदय स्टॉप किंवा हृदय बंद होण्याची जी प्रक्रिया असते बऱ्याच वेळा खोकल्यानंतरही पूर्व होते. पण हे पेशंटमध्ये बदल आहे. तुम्ही खोकत राहिला तरी तुमचं ना ते हृदय जे आहे ते स्क्वीज होतं आणि ऑक्सिजनेशन चांगलं झाल्यामुळे तुम्हाला हृदयविकार जो झालेला आहे त्याचं प्रमाण कमी करता येत नाही. पण मात्र तुम्ही हॉस्पिटलपर्यंत जाऊ तोपर्यंत पेशंटला आपण जिवंत नक्कीच ठेवू शकतो. एक फारच छान प्रश्न आपल्याला खरं आला भरतजी यांच्याकडनं. आता ACQS हे जे सांगितलं जातं तर त्या गोळीविषयी डॉक्टर थोडं सांगा की फार त्या आता ही जी टॅबलेट आहे म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट नावाची जी गोळी आहे ही पूर्वी आपण पूर्वीच्या मलेरियामध्ये संधिवातामध्ये हे वापरत होतो आणि वापरलेले आहे. आता हे संधिवातामध्येच वापरत असताना या गोळीचा त्या कोरोना व्हायरसशी काय संबंध आहे असं थोडक्यामध्ये कसं लक्षात आलं तर त्या वुहानमध्ये असं झालं की त्या कोविड-19च्या बाजूलाच एक संधिवाताचा आजार असणाऱ्या लोकांचा वॉर्ड होता आणि त्या वॉर्डमधल्या लोकांना याचा जो कोविड-19चा इतका जादा काही परिणाम झाला नाही किंवा त्याचा प्रादुर्भाव झाला नाही किंवा कोविड-19 झाल्यानंतरही त्यांची परिस्थिती काही बिघडली नाही. त्याच्यावरनं असं समजलं की कोविड-19 विल बी गुड इफेक्टिव्ह अगेन्स्ट दिस व्हायरस. आणि त्याच्याबरोबर हा क्लोरोक्विन जो आहे हा सेलमध्ये जाऊन आपल्या व्हायरस मारण्याचं किंवा हिमोग्लोबिन नष्ट होऊ नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतो. म्हणून ह्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेटचा आपण वापर केला जातो. परंतु हे जे औषध आहे हे सर्वसामान्य माणसाने घेण्यासाठी नाही आहे. कारण सर्वसामान्य माणसाने घेण्यासाठी याच्यामध्ये तुमच्या ECGमध्ये काय बदल आहे का, तुम्हाला मुळातच कुठला हृदयविकार आहे का, आणि त्या हृदयविकारामध्ये या टॅबलेटचा थोडासा परिणाम होतो. म्हणून मग तुम्ही सर्वसामान्य लोकांनी ही जी टॅबलेट आहे हे घेणं चुकीचं आहे. याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी जर सांगितलं असेल तर तुम्ही घेणं नाही. डॉक्टरांची पूर्व तपासणी थोडक्यात तुमच्यासाठी आवश्यकता आहे. आता आपल्या ICMRने आणि WHO गाईडलाईननी असं सांगितलं आहे की हे पॅरामेडिक्स आहेत, डॉक्टर्स आहेत, आयाबाई आहेत, मावशीज आहेत, वॉर्डबॉयज आहेत, जे हॉस्पिटलमध्ये काम करणारी परिचारिका आहेत, या सगळ्यांसाठी एक प्रिव्हेन्शन म्हणून एक 400 मिलीग्रॅमची टॅबलेट तुम्ही आठवड्याला घ्या असं आता सध्या तर ICMRचं गाईडलाईन आहे. म्हणजे डॉक्टरांना विचारल्याशिवाय काहीही आपल्या मनानं करू नये. आता मुळातच परिस्थिती अशी आहे डॉक्टर की भीती वाटणं साहजिकच आहे, भीती वाटते आणि त्यातनं हृदयविकार असलेले रुग्ण असतील तर मग विचारायलाच नको की थोडं काही झालं तर धडधडायला होतं. तर यामध्ये रक्तदाबाचं नियंत्रण हे कसं करायचं? आता रक्तदाब आता हा सायलेंटली ऍक्च्युली हा सायलेंट किलर आहे. म्हणजे आपण त्यानं जे तुमच्या शरीरावर जो परिणाम होतो हा तुम्हाला कधी कधी सापडतच नाही. म्हणजे ब्लड प्रेशरमुळे होणारे जे बदल आहेत तुमच्या शरीरामधले हे, आणि ते जोपर्यंत ब्लड प्रेशर तुमच्या शरीरामध्ये हार्ट अटॅक उत्पन्न करत नाही, किडनी खराब करत नाही किंवा डोळे खराब करत नाही किंवा मेंदूमध्ये एखादी रक्तवाहिनी बंद करत नाही तो पण बऱ्याच वेळा कळत नाही. त्यामुळे एक सायलेंट किलर म्हणून या रक्तदाबाचा आजाराला म्हणलं जातं, एक सायलेंट किलर आहे. आता ज्या व्यक्तीला ब्लड प्रेशर कधीच नव्हतं पण साधारणपणे ब्लड प्रेशर वाढल्यानंतर काय होतं तर साधारण क्वचित लोकांना हेडेक होतं, काही लोकांना एकदम श्वास लागतो किंवा दम लागू शकतो, आणि काही लोकांना एकदम 2-3% लोकांना आपण गुन्हा फुटणे म्हणतो किंवा नाकातून रक्त येणे असं होऊ शकतं. हे जास्त ब्लड प्रेशर झालं तर तुम्हाला आपल्याला हे मिळू शकतं. या व्यतिरिक्त ब्लड प्रेशर तुम्हाला जर मेडिसिन तुम्हाला जर डॉक्टरने दिली असतील तर ते ब्लड प्रेशरची मेडिसिन तुम्हाला घेणं अतिशय आवश्यक आहे. अच्छा, हे म्हणजे घाबरवायचं नाहीये, पण जे हृदयविकार असलेले रुग्ण आहेत तर त्यांच्यामध्ये कोविडमुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे का? नाही, आता हे खरं सांगणं फार कठीण आहे. पण
मुळात जी मॉर्टॅलिटी रेट आहे किंवा जे मृत्युमुखी पावण्याची जी क्षमता आहे ही आपल्याला साधारण लेट म्हणजे साधारण आपल्याला एक 60-70-80 या लोकांनाच म्हणजे झालेले आहे आणि यांच्यामध्ये अनेक कारणं जसे आपण या कोमॉर्बिड कंडिशन म्हणल्या या व्यतिरिक्त आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत की त्यांची इम्युन सिस्टीम कमी पॉवर इम्युन सिस्टीम प्रतिकारक शक्ती फार महत्वाची आहे. व्हिटॅमिनचं पण जाता जाता महत्व सांगूया. हा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश जो आहे आपल्याला या सगळ्या शेवटी आपल्याला व्हिटॅमिन D3 हे याच्यामध्ये फार प्रामुख्याने काम करते. आता सध्या तुम्ही लॉकडाऊन परिस्थितीमध्ये आहात, तुमच्याकडे सनलाईट नाहीये, त्याच्यामध्ये जे व्हिटॅमिन D3 बनत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन D3चा वापर साधारण आठवड्यातून एकदा तुम्ही घेतला तर तुमची प्रतिक्रिया शक्ती वाढते आणि ही प्रतिक्रिया शक्ती वाढल्यानंतरच कोविड-19 सारख्या आजारामध्ये त्याची मदत होते. प्रिव्हेन्शन होत नाही पण डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन C आहे आणि बाकी बी कॉम्प्लेक्स आहेत. ह्या सगळ्यांचा तुमचा प्रतिक्रिया शक्ती वाढवण्यामध्ये मोठा वाटा आहे आणि कोविड-19 पासून तुम्हाला जर झाला आणि त्याच्यापासून तुम्हाला वाचवायचं स्वतः असेल तर तुमची स्वतःची प्रतिक्रिया शक्तीच वाढली पाहिजे. हे एकमेव त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आत्ता माझं सांगणं आहे. या व्यतिरिक्त तुमचं आयसोलेशनच हे सध्या इम्पॉर्टंट आहे. नक्कीच डॉक्टर, आपला फार प्रदीर्घ असा अनुभव आहे, तर जाता जाता थोडक्यात काय संदेश द्याल प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी असंच सांगेन की हा लॉकडाऊन जो आहे आपल्या देशामध्ये फार महत्वाच्या काळामध्ये सरकारने चालू केला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याकडे साधारणपणे कोविड-19चा प्रसार हा जग कमी होतोय. पण तुम्ही आयसोलेशनचा जो मुद्दा आहे सरकारनं जो पुढे ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्ही भर द्या. तुम्ही जे हँड वॉशिंग आहे, स्नीजिंग आहे किंवा आयसोलेशन आहे, मास्क लावणे आहे आणि संसर्ग टाळणे आणि संक्रमण तुम्हाला न होणे याच्यामध्येच आपली जीत आहे असं मी सांगेन. दूरदर्शनने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. उन्नती मॅडमचा स्पेसिफिकली मी आभारी आहे. आपलेही खूप मनपूर्वक धन्यवाद. आज आपण अतिशय चांगली माहिती प्रेक्षकांना दिली आणि प्रेक्षक जाता जाता एवढंच सांगेल की आपली रोगप्रतिकारक शक्ती ही खूप चांगल्या पद्धतीनं वाढवा, मास्क लावा. डॉक्टरांनी सगळ्या ज्या काही सूचना दिलेल्या आहे, जे हृदयविकार ज्यांना झालेला आहे अशा रुग्णांसाठी, त्या रुग्णांनी हे सगळे जे काही सल्ले ते पाळा आणि जर काही त्रास झाला तर मात्र घरात बसू नका, डॉक्टरांकडे जा आणि जाच डॉक्टरांचा सल्ला हा ज्यांना हृदयाचा विकार आहे अशा रुग्णांसाठी अत्यंत गरजेचा आहे. आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. कोविडची परिस्थिती आहे तरी खूप आनंदी राहा. आजच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतो आहोत. नमस्कार.